नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा एखाद्या आस्थापनेमध्ये काम करत असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। नुकतीच लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 या लागू झालेल्या आहेत, त्याची घोषणा झालेली आहे। पण मतदानासाठी आपल्याला त्या दिवशी सुट्टी आहे किंवा नाही या संदर्भात बाबत एक नवीन परिपत्रक किंवा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। सदरी शासन निर्णय 5 एप्रिल 2024 रोजी निर्गमित केलेला आहे। त्यामध्ये 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे। ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या परिच्छेद 135 नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरभराटी सुट्टीही देण्यात येत असते किंवा काही ठिकाणी कामाच्या विचार करताय त्यांना योग्य ती सवलतही देण्यात येत असते। त्यानुसार मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागते, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे। त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 चा कार्यक्रम जाहीर केला। सदर निवडणुकीचे मतदान राज्यात परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे अशा 5 टप्प्यात होणार आहे। तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये परिशिष्ट 2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत। राज्यात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगतच्या भागातील निवडणूक होणाऱ्या मतदान केंद्रावर मतदार असलेले कामगार, अधिकारी किंवा कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी। तसेच सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू असेल। अपवादात्मक परिस्थितीमध्ये कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे जर शक्य नसेल तर त्यांना कमीत कमी 2 ते 3 तासाची सवलत देऊन मतदानासाठी त्यांना प्रोत्साहित करावे किंवा मतदान करण्यासाठी त्यांना पाठवण्यात यावे। पण त्यापूर्वी त्यांना महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असेल। कोणत्या परिस्थितीमध्ये कोणताही मतदार हा मतदान करण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आस्थापना मालकांनी घ्यायची आहे। वरील नमूद केल्याप्रमाणे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणारे सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालकांनी वरील सूचनाचे योग्य ते तंतोतंत पालन करावे। जर मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आदेश महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेले आहे। त्यामुळे सदरी शासन निर्णय आपण डाउनलोड करण्यासाठी आपण कृपया www.maharashtra.government.in या वेबसाईटवरून सदरी शासन निर्णय डाउनलोड करू शकता।